याकोबाच्या जीवनाचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे चांगला शेवट होणे, फिनिशिंग वेल. आणि आज आपण उत्पत्तीच्या 35व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे कोमट आत्मिक जीवनातून बाहेर पडणं. कोमट आत्मिक जीवनातून बाहेर पडणं, गेटिंग आउट ऑफ अ स्पिरिच्युअल स्लम. काही वेळेस असं होतं की आपण देवाच्या मार्गात चालत असताना बरेच वर्ष झाल्यानंतर काही प्रॉब्लेम निर्माण होतात, आपल्याकडून काही चुका, काही पापं घडतात किंवा चुकीच्या संगतीमुळे आपण थंडावले जातो. थंड लोकांमध्ये राहून, ज्यांना काही इंटरेस्ट नाही, गोडी नाही, चर्चला रेग्युलर नाही, अशा लोकात राहून आपला पण इंटरेस्ट निघून जातो. आणि कालांतराने काय होतं की आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, वाईट पण वाटत नाही, पस्तावा वाटत नाही, काहीच वाटत नाही. पण तरीही देव आपल्याला चालवत असतो. पण अशा परिस्थितीतून, अशा मनस्थितीतून आपण कसं परत रिकवर होऊ शकतो, कसं परत आपल्याला पहिला आनंद, पहिला उत्साह मिळू शकतो, हे आज आपण याकोबाच्या स्टोरीतून पाहूया. आणि जर तुम्ही देवाबरोबर अनेक वर्षापासून चालत असाल तर मी काय म्हणतो हे तुम्हाला माहीत असेल की प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. कधी ना कधी कोणत्या ना कारणाने आपण थंडावतो. सैतान दोन गोष्टी माणसासाठी करत असतो. एक तर माणूस देवाकडे वळू नये म्हणून तो वळू देत नाही, आणि जर वळलंच तर तो देवामध्ये पुढं जाऊ देत नाही. तो म्हणतो बस काय करायचं, एवढं बायबल स्टडी काय करायचं, एवढे प्रेयर करून, एवढं शास्त्र वाचून. तो आपल्याला थंडावून आपल्याला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत असतो लोकांच्या द्वारे. आणि म्हणून संगत ही महत्त्वाची आहे. याकोबाच्या बाबतीत असं झालं, पण देवाची स्तुती असं होतं, त्याच्यातून बाहेर आला. पण तो कसा बाहेर आला हे जर आपल्याला कळलं तर आपणही अशा अवस्थेतून कसं बाहेर येऊ शकतो, पहिला आनंद, पहिला उत्साह चालू शकतो, हे आज आपण ह्या स्टोरीतून पाहूया. आता 30 वर्षापूर्वीची ही घटना आहे की याकोबाने त्याच्या मामाचं गाव आणि घर सोडलेलं होतं, लाबानाचं, त्याच्या सासऱ्याचं. तो त्याचं कुटुंब, मुलं बाळं घेऊन वतनाच्या देशात, कनान देशात निघालेला आहे देवाने सांगितल्याप्रमाणे. आणि वाटचाल करत असता तो देवाने नेमल्या ठिकाणी न पोहोचता आपण पाहिलं की तो शेखेममध्ये सेटल होऊन जातो. तिथं घर बांधतो, तिथं जमिनी विकत घेतात आणि बॉर्डरवर जवळच देवाने नेमलेल्या ठिकाणी आपण न राहता जवळच राहतो, पण त्या ठिकाणी ॲक्च्युली नाही, त्या चर्चमध्ये, त्या मंडळीत किंवा त्या लेवलला नाही. तेव्हा काय होतं, त्याला अर्धवट आज्ञापालन म्हणतात. यांनी आज्ञापालन केलेलं, देवाचं ऐकलेलं आहे, पण तो पूर्ण बेथेला किंवा कनान देशात गेलेला नाही. तो शेखेमात कदाचित त्याने पाहिलं असेल, शेखेम चांगलं हिरवंगार, शेते, मळे, लोक चांगले, आणि त्याला वाटलं की आता आपण इथं सेटल होऊ. आणि असं झालं आणि तिथं घर बांधलं आणि जमीन पण विकत घेतली 100 एकर. आणि विसरून गेला की देवाने नेमलं ठिकाण हे नाही आहे. असं करता करता 10 वर्ष गेले त्या ठिकाणी. म्हटलं असं की थोडे दिवस आपण राहू, ते काय आता जवळच आहे, आपण देवाने नेमल्या ठिकाणी जायचंच आहे, थोडे दिवस राहू आणि मग जाऊ. असं करता करता 10 वर्षाचा काळ वाटला. आणि त्या 10 वर्षात काय झालं माहिती आहे का, मागच्या संदेशात आपण पाहिलं की शेखेमात त्या लोकांमध्ये राहू लागलेल्या असताना मुल्या मुलींची त्या लोकांशी मैत्री झाली. ती मुलगी कशी बाहेर गेली, कसं तिला रेप केलं, कसं तिच्या भावाने त्या लोकांची कशी कत्तल केली, है ना. ह्या सर्व घटना घडल्या. कशामुळे घडल्या, शेखेमात थांबला. समजा जर याकोब फॅमिली घेऊन शेखेमात थांबला नसता, सरळ बेथेलात गेला असता तर ही घटना घडली असते. समजा जर तुम्ही मनापासून देवाचं ऐकलं असतं, नको त्या गोष्टी, नको त्या लोकांच्या नादी लागल्या नसतात, तर अनावश्यक अनवॉन्टेड प्रॉब्लेम घडले असते का, नाही. पण कधी कधी आपण याकोबासारखे हाताने चूक करतो. आपण म्हणतो नाही त्याला काय होतं, एवढ्या गोष्टी, अरे एवढ्या गोष्टीच महत्त्वाच्या आहेत पैकी, एवढ्या नाही. पण असं तसंच असतं ते. छोट्या गोष्टी, छोटे पाप,
छोटे छोटे जाऊ द्या म्हणणं ह्याच्यातून पुढं गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यांचा हेतू चांगला असेल कदाचित, पूर्ण आज्ञापालन नव्हतं, पण ह्या मुलीने असं केलं आणि ते सगळं तिथं हाहाकार, आणि मग ते तिथून निघाले. आणि काय झालं, त्याने देवाला एक वचन दिलेलं होतं की जर देवाने त्याला सुखरूप त्याच्या देशात परत आणलं, तुम्हाला आठवत असेल जाताना त्याच्या हातात फक्त एक काठी होती नाही, धोंडा वशाला घेऊन तो, पण आता रिटर्न परत जाताना त्या स्पॉटला आल्यानंतर त्याला आठवलं की मी हे देवाला वचन दिलं होतं, जाताना माझ्याजवळ एकच काठी होती, अंगावरच्या कपड्याने मी चाललो होतो, आणि आता 2 बायका, हे लेकरं बाळं, नौकर चाकर, जुरं घेऊन एवढं सगळी संपत्ती घेऊन तो रिटर्न चाललेला आहे, हे त्याला आठवतं. आणि त्याने वचन दिलं होतं की जर तसं झालं तर मी परमेश्वराचा पूर्ण आज्ञापालन करेन. पण केलं आहे का? किती वेळेस असं होतं की लोक म्हणतात की जर देवाने हे केलं तर मी असं करीन, पण करतात का? जर मला ऑफर झाली तर नाही. म्हणणं सोपं असतं, पण ॲक्च्युली आपण करत नसतो. आणि तसंच याकोबाच्या बाबतीत झालेलं आहे. पण देवाने त्याचा पाठ केलेला होता, त्याला समृद्ध केलेलं होतं. येसावने त्याच्या माणसांपासून त्याचं संरक्षण केलं होतं, त्याच्या मुलाबाळांचं संरक्षण केलेलं होतं, है ना, त्याचा जीव वाचवला होता. तो विसरलेला आठवतच नाही. साक्ष द्या म्हटलं की आठवतच नाही. आपण लगेच ब्लँक होऊन जातो. साक्ष म्हणजे काय जसं काही माहीतच नाही. कारण का की आपला फोकस किंवा आपलं लक्ष आपण रोज वचनात प्रार्थनेत असतं तर आपल्याला आठवू, हां काल काय झालं, परवा काय झालं, या आठवड्यात काय झालं, पण आपलं लक्ष तिकडं नसतंच. आपलं लक्ष जगी दुसऱ्या गोष्टीकडे. आणि पुढे काय झालं बघा, देवाने त्याचं संरक्षण केलं, त्याच्या फॅमिलीला वाचवलं, परंतु तरीही त्याने पूर्ण आज्ञापालन केलं नाही. तो शेकेमात जाऊन राहिला, थांबला. आता का थांबला आपल्याला माहीत नाही. कदाचित ते ठिकाण त्याला आवडलं असेल, कदाचित ते लोक चांगले असतील, कदाचित त्यांनी पाहिलं असेल की आता नाहीतरी आपण जवळच आहोत कनानाच्या, तिथं गेलं काय नाही तर राहिलं काय नाही का, नाहीतरी आम्ही घरी प्रार्थना करतो, नाहीतरी आम्ही चर्चला जातच ना, त्याच्यात काय मग असंच केलं पाहिजे, तिथंच गेलं पाहिजे, असं कुठं असतं का? असं खोटं म्हणून खोटं समाधान करून तो काय झालं की जे ठिकाण देवाने नेमलं तिथं न जाता अलीकडं तो थांबलेला आहे. आणि तिथं ह्या भानगडी हे प्रॉब्लेम झाले. त्या मुलीचा प्रॉब्लेम, त्या भावाने केलेली कत्तल, त्या मारामाऱ्या, तलवारी, हे ते जे आपण मागच्या आठवड्यात पाहिलं ते. तर जेव्हा आपण रॉंग ठिकाणी असतो ना तेव्हा हाताने आपण प्रॉब्लेम ओढून घेत असतो, पण आपल्याला ते नंतर कळतं. तोपर्यंत आपल्याला वाटतं की त्याच्यात काय हे नाही. तर त्याने तो शेकेमात राहिला, थोडे दिवस म्हणून राहिला असेल की आपण एक दिवशी जाऊ, जवळच आहे जाऊ, करता 10 वर्ष गेले. 10 वर्ष. आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं, 33व्या अध्यायाच्या 20व्या वर्षात सांगितलं की तिथे त्याने एक वेदी पण बांधली. त्यावेळेस काही चर्च नव्हतं, त्यावेळेस काही बायबल नव्हतं याकोबाजवळ. वेदी बांधून अर्पण आणून परमेश्वराला अर्पण करायचे, डायरेक्ट प्रार्थना करायची, हीच भक्ती होती फॅमिलीला घेऊन. आणि वेदी पण बांधली होती 33-20 पण ती वेदी चुकीच्या ठिकाणी बांधलेली होती. आज काही लोकांच्या वेद्या आहेत, भक्ती आहेत, फॅमिली प्रेयर आहे, पण काय चुकीच्या ठिकाणी आहे. शेकेमात राहत आहेत ते. कनान देशात देवाने नेमलेल्या ठिकाणी ते नाही आहेत. ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती करीत आहेत. ते कायनाच्या मार्गाने चालले. कायनाचा मार्ग कोणता? स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती करणं. मी माझं अर्पण आणलेलं आहे, का बरं देवाने अर्पण मान्य नाही केलं? का बरं त्याचं अर्पण हवेलाचं मान्य केलं? कायनाचा मार्ग म्हणजे काय? स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती. मला पाहिजे तेव्हा मी चर्चला जाईल, मला पाहिजे तेव्हा मी मला पाहिजे तेव्हा मी काही करेन, मला कोणी सांगायचं नाही. याला म्हणतात कायनाचा मार्ग. स्वइच्छेने देवाची भक्ती, देवाने नेमलेल्या मार्गाने, वचनाने नाही, स्वतःच्या इच्छेप्रमाणे. आणि नाही झालं तर मग देवावर रागवायचं, का बरं आमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही, का बरं देवाने असं केलं. का केलं? कारण तुम्ही कैनाच्या मार्गाने चालले. कैनाचा मार्ग हा देवाचा मार्ग नाही, मर्डरचा मार्ग आहे, क्रोधाचा मार्ग आहे. की मी असं करतो, मी एवढं देवाला दिले, देवाने मान्य केलंच पाहिजे, का बरं?
हा कैनाचा मार्ग. बंडखोरी देवाविरुद्ध. देवाने विचारलं, तुझा भाऊ कुठं आहे? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? असं कोणी देवाला म्हणतं का? एकच माणूस म्हटला शास्त्राला, तो म्हणजे कैन. देवाला उलटून बोलला, मर्डर करून, खून पाडून. कैनाच्या मार्गाचे लोक बंडखोर असतात, उद्धटपणाचे वागणूक भाषा करणारे असतात. का बरं देवाने मग तसं का झालं सांगा बरं. कैनाचे लोक, कैनाच्या मार्गाने चालणारे लोक. आणि याकोबाने तिथे वेढी बांधली, म्हणजे त्याने भक्ती केली, पण खरोखर तो चुकीच्या ठिकाणी भक्ती करत होता. आणि बऱ्याच वेळेस आपल्याही बाबतीत असं होतं. पण आपण अशा याच्यातून कसाट्यातून बाहेर पडून परत नीट देवामध्ये कसं चालवू शकतो? अशा काही स्वतःच्या चुकांमुळे परिणाम भोगल्यानंतर, प्रॉब्लेम झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर येऊन परत आपण देवामध्ये नीट कसं चालवू शकतो, हा आजचा विषय आहे. आणि उत्पत्ती 35 सांगितलं आहे कसं. आता स्टोरी सुरू होते पहिल्या वचनापासून. उत्पत्ती 35 वचन 1. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा. आता 34व्या अध्यायात आपण वाचत नाही की त्या मुलीने ते प्रकरण केलं, त्या भावाने मर्डर केला, त्या गावातील लोकांना, पुरुषांचे कत्तल. त्या 34व्या अध्यायात आपण देवाचं नाव किंवा कोणी प्रार्थना केली हे वाचत नाही. आणि या ठिकाणी एवढं घडून सुद्धा, आणि याकोबाच्या मूर्खपणामुळं, चुकीमुळं, बघा माणसाचा रोल, पुरुषाचा किती महत्त्वाचा असतो. पुरुष जर चुकला तर सगळ्या कुटुंबाला, मुलाबाळांना, बायको लेकरांचं चुकीच्या मार्गाला नेऊ शकतो. म्हणून माणूस स्त्रीला नाही, पुरुषाला जबाबदार करतो शास्त्राप्रमाणे. एक दिवशी त्याच्यापुढे हिशोब द्यावा लागेल, याचा पण हिशोब द्यावा लागेल की मी फॅमिली कशी हँडल केली, मुलींना कसं हँडल केलं. त्याने चूक केली नसती तर त्या पोरीने ते केलं नसतं, त्या भावाने त्या लोकांचे मर्डर केले नसतं. याकोबाची चूक नाही, पण ती पोरगी तशी नाही, पण ते पोरं ते नंतर विषय. पोरगी कशी, पोरगा कसा, पहिल्याने बाग कसा, बाग देवामध्ये चालतोय का, आज्ञापालन करतोय. तो जर चुकीच्या ठिकाणी असेल आणि नामधारीपणे याकोबाप्रमाणे भक्ती करत असेल तर असं होणारच. रॉंग ठिकाणी राहिल्यावर असं होतंच. तरी देवाची दया बघा, तरी देव त्याच्याशी बोलतो. काय म्हणतो की उठ, वर जाऊन बेथेल येते राहा. देव काहीच म्हणत नाही की काय तू हे केलं, तू चूक केली, तुझ्या मुलीला, तुझ्या मुलांनी असं केले, हे लोकांचे खून पाडले. देव काही उल्लेख करत नाही. याच्यावर देवाची दया, त्याची कृपा ही आपल्याला दिसून येते. म्हणजे काय देव दुर्लक्ष करतो का? म्हणजे काय तुम्ही मी काही करायचं का? नाही. देवाची इच्छा आहे की आपण सुधारावं, परत यावं आणि पुढे मार्गक्रमण करावं. उठ, बेथेल येथे जाऊन राहा. आणि तो आपला भाऊ एसाव याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तिथे वेढे बांध. देव त्याला आठवण करून देतो की जिथं देवाने तुला दर्शन दिले होते, जिथे तो उशाला दगड घेऊन झोपला होता, जिथे तुला ती शिडी दिसली होती, ते देवदूत, त्या ठिकाणी वेढी बांध. आणि कुठं वेढी बांधलेली? शेखेमात. जिथं दर्शन दिलं, जिथं देवाची भेट घेतली, ज्या मंडळीमध्ये, ज्या ठिकाणी, ज्यांच्याद्वारे आपल्याला देव कळला, ज्यांच्यामुळे आपण देवाकडे आलो, देवाच्या त्या ठिकाणी आपण भक्ती करायची. भक्तीकरच वेढी बांधून भक्ती नसते करायची. परमेश्वर म्हणतो की त्या ठिकाणी जा आणि तिथे माझ्यासाठी वेढी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, तुमच्यापाशी जे अन्य देव आहे ते सर्व फेकून द्या व शुचिर्मुत होऊन आपली वस्त्रे बदला. पहिल्याच वेळेस याकोब कुटुंबाची लिडरशिप घेते. माणसासारखा माणूस म्हणून वागतो घरात. एकदम तो म्हणतो की तुमच्याजवळ मूर्त्या, अरे ह्यांच्याजवळ मूर्त्या आल्या कुठून? हे तर देवाचे लोक, हे तर बिलीवर फॅमिली, हे तर अब्रामाचं घराणं, ह्यांच्याजवळ मूर्त्या कुठून आल्या? जेव्हा राहील तिथून निघाली है ना, तिने काही मूर्त्या सोडल्या, आठवते ना ते गोष्ट? त्या मूर्त्या प्लस जे नोकर चाकर याकोब त्यांचे देव दैवत, त्यांच्या मूर्त्या,
आणि राहिलेजवळ मूर्त्या आहेत, त्याचा सासरा देवाचं प्लस इतर देवांची भक्ती करीत आहे हेही त्याला माहीत आहे, पण तो काहीच बोलत नाही. बरेच वेळेस असं होतं की माणसांना पुरुषांना माहीत असतं पण ते काहीच बोलत नाही, न्यूट्रल भूमिका घेतात. जाऊ दे, कटकट नको, भांडण नको, पण ते जाऊ द्या म्हणतात. त्या मूर्त्या राहतात आणि देवापासून दूर देवाचे आशीर्वाद वाढतात. पण आता देव याकोबाशी बोलल्यामुळे तो आता त्याच्या कुटुंबाशी बोलायला लागला की चला तुमच्यावर काय काय मूर्त्या काय काय देव आहे ना ते फेकून द्या. अचानक तो लिडरशिप घेतो. पण हे जर अगोदर घेतलं असतं तर, हे जर तुम्ही अगोदर केलं असतं तर तुमचे मुलं मुली देवापासून दूर गेले असते का, व्यसनाधीन झाले असते का? नाही. देव बोलला आणि मग आता तो म्हणतो की त्या मूर्त्या तुमच्यापाशी अन्य देव आहेत ते फेकून द्या आणि आपली वस्त्रे बदला. म्हणजे याकोबाने देवाचं ऐकलेलं आहे. देवाची इच्छा आहे की याकोबाने त्याच्या घराण्याने त्याच्याकडे वळावं. देवाला काय वाटलं असेल, एवढे मी अनुभव देऊन हे खुशाल मूर्त्या पण घरात लपवून ठेवल्या, मूर्ती पूजा पण करतात आणि माझं पण नाव घेतात. माझ्यासाठी एक वेळी बांधलेली तिकडं वेळीला जाऊन अर्पण करतात बाहेर आणि घरात ह्या बायका मूर्त्या घेऊन मूर्तीपूजा करतात. काय वाटलं असं? पण तरी देवाची दया याकोबावर त्याच्या घराण्यावर. आपण असं डुप्लिकेट वागतो चर्चमध्ये, घरी एक, तरी देवाची दया आपल्यावर असते, माहीत आहे. याकोबाला त्याच्या बायकांना पोरांना दोष देऊ नका. तुमचं स्वतःचं जीवन कसं आहे पहा. मूर्ती म्हणजे ती ॲक्च्युली मूर्तीच पाहिजे असं नाही. मूर्ती म्हणजे जी वस्तू देवाचं ठिकाण घेते, ज्या वस्तूला आपण वेळ देतो, पैसा खर्च करतो, ती आपली मूर्ती. मग ती नोकरी असू शकते, धंदा असू शकता, मुलगा असू शकते, मुलगी, कोणती व्यक्ती की जिच्यासाठी आपण जास्त वेळ देतो, जास्त पैसा खर्च करतो, ती आपली मूर्ती आहे. तुमच्या जवळच्या मूर्त्या फेकून द्या आणि आपली वस्त्रे बदला. स्वतःला शुद्ध करा. घाणेरडे कपडे, तेच कपडे काढून तो म्हणतो स्वच्छ करा, अंघोळी करून कपडे बदलून एकदम स्वच्छ करा. आणि त्यांनी सांगितलं की देव माझ्याशी बोलायला आपल्याला आता इथून निघून जायचं. आणि सगळेजण शॉक झाले असेल, अरे. पण कोणीच काही बोललं नाही. त्यांनी त्याचं ऐकलं. म्हणजे याकोब आज्ञापालन करत आहे, आज्ञापालन करायला लागले, देवाचं ऐकायला लागलेलं आहे. आज म्हणजे ही अशी घटना घडल्यानंतर फॅमिलीमध्ये सुद्धा देवाने याकोबाला सोडलेलं नाही आहे. तुमच्या आणि माझ्या फॅमिलीत अशा घटना घडतात मुला मुलींकडून, तरी देव आपल्याला सोडत नसतो. ही त्याची दया असते. आपण सोडतो, लोकांना लाज वाटतं, कसं काय चर्चला जायचं, तोंड दाखवायचं, आमच्या मुलीने असं केलं, मुलाने तसं केलं. पण देव सोडत नसतो. तो त्याच्याशी बोलतोय. देवाची इच्छा आहे की परत याकोबाने त्याच्या घराने त्याच्याकडे यावं. कारण त्याच्या आजोबाला अब्रामाला वचन दिलेलं आहे की तुझ्यातून एक देश राष्ट्र निर्माण करेल. आणि हे नातवंड हे असे निघालेले आहे. पण तरी देवाची दया आहे. आजही तुम्ही म्हणजे एवढं मोठं घटना डिझास्टर झाल्यानंतर सुद्धा परमेश्वर त्याच्याशी बोलतो. तुमच्या आणि माझ्या जीवनात अशा घटना झाल्यानंतर सुद्धा देव आपल्याशी बोलू शकतो. कसं? त्याच्या वचनाच्या द्वारे, पवित्र शास्त्राच्या द्वारे. आणि काय करायचं सांगितलं. आणि याकोबाने त्याच्या मंडळीला घरच्या मंडळीला, फॅमिलीला सांगितलं. देवाने याकोबाला सांगितलं काय केलं पाहिजे आणि त्याच्या फॅमिलीला याकोबाने सांगितलं काय केलं पाहिजे. पुरुषाचं काम हे असं देवापासून ऐकणं, फॅमिलीला सांगणं. पण माणूस जर देवामध्ये नसला, बायबल वाचत नसला, प्रार्थना, तो त्याच्या फॅमिलीला काय सांगणार, त्याच्या मुलांना काय सांगणार. असा माझा पॉईंट. मग माणूस हेच म्हणणार तू चर्चला जा, तू शास्त्र वाच, तू प्रार्थना कर, पण तो स्वतः काहीच करणार. पण ही ऑर्डर आहे. परमेश्वर याकोबाशी बोलला, याकोब कुटुंबाशी बोलतो आणि ते ऐकतात आहे, आज्ञापालन करतात. त्यांनी मूर्त्या काढायला लावलं, वस्त्र बदलायला लावलं, म्हणजे स्वच्छता करायला लावलेली आहे. पश्चाताप करून स्वतःला बदलायला लावलेला आहे.
ज्या गोष्टी त्यांनी राहू दिल्या होत्या मूर्त्या, त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्या राहिलने, त्या बायकाने, त्या माणसाने, ते आता त्यांनी सांगितलं ते काढून टाका. आज्ञापालन केल्यानंतर, देव आपल्याशी बोलल्यानंतर तुम्हाला मला माहीत असतं की आपल्या जीवनात कोणत्या मूर्त्या आहेत, कोणत्या गोष्टी आपण लपवून ठेवलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी कोणालाच माहीत नाही, फक्त देवाला आपल्यालाच माहिती आहे. त्या मूर्त्या आपण काढून टाकल्या पाहिजे. गुप्त दोषापासून मला मुक्त कर, स्तोत्र करता लागेल. इथे जे दोष, जे पाप कोणाला दिसत नाही, कोणाला माहीत नाही, ते तू मला दाखवून त्याच्यातून मला मुक्त कर. तो खरा पश्चाताप असतो, दाखवण्यासाठी नसतो. बरेच वेळेस आपण नुसतं दाखवतो, रिॲलिटी वेगळे असते बाहेर. म्हणून ते म्हणतात दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. दिसतं खूप आवेशी, दर रविवारी चर्चला आहे, प्रार्थनेत आहे, हे आहे ते आहे, पण ॲक्च्युली तसं नसतं. वैयक्तिक जीवनात मूर्त्या असतात, देवापासून दूर असतात, पण दाखवतात प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आणि खूप साक्ष जोरजोराने गाणे, पण ॲक्च्युली तसं नसतं. तो म्हणतो की ते फेकून द्या आणि आपले वस्त्र बदला. देवाने त्याला सांगितलं नव्हतं की तुझ्या बायकोच्या आणि तुमच्या घरामध्ये अशा मूर्त्या त्या काढून टाका. देवाने फक्त सांगितलं होतं की बेथेल येथे जा आणि तिथं माझ्यासाठी वेदी बांध, तिथं माझी भक्ती कर. पण याकोबला माहीत झालं की कोणत्या गोष्टी देवाची खरी भक्ती करण्यासाठी, कोणत्या त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपण काढून टाकल्या पाहिजे, म्हणून तो काढतो. देव तुम्हाला सांगणार नाही की हे काढून टाक प्रीती, ते सोडून दे, याची संगत सोड, त्याचं हे कर. पण आपल्याला माहीत असतं देवाचं वचन बोलल्यानंतर आपण ते सुधारायचं असतं, आपण ते सोडून द्यायचं असतं. आणि याकोब शहाणा होता, तो समजून गेला. त्याने सांगितलं की आता हे बस, हे सगळं फेकून द्या आणि चला तयार व्हा, आपल्याला बेथेलला जायचं आहे. आणि मग काय झालं बघा, वचन 3, आपण इथून वर बेथेला जाऊ, तेथे मी देवासाठी विधी बांधीन. त्याने माझ्या संकट समय माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो त्यात तो माझ्याबरोबर होता. याकोब, परमेश्वर याकोबाशी बोलल्याबरोबर याकोब फॅमिलीला साक्ष द्यायला लागलेला आहे. देव माझ्याबरोबर होता, त्याने मला सुखरूप आणले. तो लगेच खडाखड बोलायला लागला, तो सांगायला लागला काय की संकट समय माझे ऐकले आहे ना, की जेव्हा पुढून मागून ते कोण लाबानाने सांगितलं इकडे यायचं नाही, तो करार केला होता म्हणून मागे जाऊ शकत नाही सासऱ्याकडे. पुढं जर गेलं तर एसाव, त्याचा सावत्र भाऊ, 400 लोक घेऊन येतात. मोठं संकट होतं, काय करायचं, मागं गेलं तरी प्रॉब्लेम, पुढं गेलं तरी प्रॉब्लेम. पण देवाने वाचवलं, हे एकदम याकोबाला आठवलं. आणि मग तो साक्ष द्यायला लागला की त्या देवाने मला माझे ऐकले आणि ज्या वाट्याने मी प्रवास करत होतो त्याच्यात तो माझ्याबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले अन्य देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली. कानातले कुंडले का म्हणजे काही कानात घालायचं नाही, तसं नाही आहे. पण त्या काळामध्ये, त्या संस्कृतीमध्ये काही गळ्यातले दागिने, काही कानातले दागिने, त्याच्यावर कोरलेल्या काही मूर्ती, काही दैवतांचे हे त्यांच्यासाठीचे होते. म्हणून त्यांना माहीत होतं की हे कानातलं कुठून आणलेलं आहे, कशाचं आहे, अमुक अमुक देवीचं आहे. हे आपण देवाची भक्ती करायला चाललेलं आहे, देवाचे तिथंही चालत नाही, लगेच काढून दिले. याकोबाने पण देवाचं ऐकलं, बायका पोराने पण ऐकलं. कोमट थंड जीवन झालेलं असताना 10 वर्षात कोमट पडली. 10 वर्षात आपण वाचत नाही कधी याकोब फॅमिलीला घेऊन बसला की प्रार्थना केली का देवाबद्दल काही बोलला की मी एक काठी घेऊन तिकडं आलो होतो, तुम्हाला माहीत आहे का, मग मला ते असं दर्शन झालं, मला देवदूत दिसले. काहीच पोरांना काही साक्ष काहीच सांगितले नाही. नुसता पैसा, नुसता बिझनेस सासऱ्याबरोबर आणि हे ते शेअर म्हणतात. आणि आत्ता तो त्याला आठवतो, आत्ता तो साक्ष देतो. पण मुलं मोठं होऊन गेले, मुलींनी नको ते कामं केलेली आहेत, आता वेळ निघून गेलेली, पण तरी आत्ता तो साक्ष द्यायला लागला. हेच जर अगोदर लहानपण केलं असतं तर नाही. म्हणून काम आहे म्हणून काय होतं, पैसा मिळवा पण तुमचं कुटुंब तुम्ही गमवा, तुमचे लेकरं बाळा गमवा. गेलेली वेळ, गेलेलं आयुष्य परत येत नाही. पैसा परत कमवू शकता, पण आयुष्याचे वर्ष
हे परत येत नसतात, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी पण कानातले आणि याकोबाने शेकेमाजवळ असलेले एका वृक्षाखाली ती पुरून टाकली. ते सगळे चुकीच्या वस्तू, दागदागिने, ते देव, मूर्त्या त्या झाडाखाली पुरून टाकले. वचन 5. मग त्यांनी कूच केली आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोब पुत्राच्या पाठीस लागले नाही. आता आणखी एक डेंजर हा होता, आणखी एक संकट हे होतं की याकोबाच्या मुलांनी आपल्या बहिणीचा बदला घेऊन त्या शेकेमातले, त्या घराण्यातले ते लोक, पुरुष लोक मारून टाकलेले होते तलवारीने. म्हणून हा धोका होता की त्या गावातले लोक, ती फॅमिली त्या गावातले दुसऱ्या लोकांना घेऊन याकोबाचा घराणासुद्धा नष्ट करू शकते, बदला घेऊ शकते, नाही का. हा एक धोका होता याकोबाच्या फॅमिलीला. पण देवाने त्याच्यातूनही वाचवलं. या वचनात सांगितलेलं आहे ते 5व्या वचनात की देवाने नगरातल्या लोकांच्या मनात देवाने दहशत उत्पन्न केली. कोणी उत्पन्न केली? म्हणजे त्यांनी जरी ठरलं की याकोबाच्या पुत्रांनी आमच्या माणसाला तलवारीने वध केला, आपण सगळं गाव जाऊन त्याचं घराणं नष्ट करू, असं जरी ठरवलं असं तरी देवाने काय केलं? त्याच्यापासून त्यांना रोखलेलं आहे. देव संरक्षण करू शकतो का? आपण चुका केल्या तरी आपलं संरक्षण करू शकतो का? हो, जर आपण खऱ्या मनाने त्याच्याकडे वळलो तर, जर आपण मूर्त्या काढून टाकल्या, जर आपण पश्चाताप केला तर. आणि ते याकोब पुत्राच्या पाठीस लागले नाहीत. या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणून शहर आहे, हेच बेथेल, तेथे जाऊन पोहोचला. शेवटी तो जाऊन देवाने नेमलेल्या ठिकाणी इतक्या वर्षाने का होईना गेला, पोहोचणं महत्त्वाचं आहे. 40 वर्ष आयुष्याचे गेले, 50-60 वर्ष गेले, पण देवाकडे वळणं महत्त्वाचं आहे. देवाकडे वळणं महत्त्वाचं आहे. अखेर ते येऊन बेथेलास येऊन पोहोचले. तेथे त्याने एक विहीर बांधली व त्या स्थळाला एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव हे नाव दिले. आणि तो आपल्या भावापासून पळून चालला असता तेथेच देव त्याला प्रगट झाला होता. तो दगड है ना, ते स्मारक बांधलं. रात्री झोपताना तो त्या ठिकाणी वेदी बांधलेली आहे, ज्या ठिकाणी देवाने दर्शन दिलं होतं, ज्या ठिकाणी याने देवाला कबूल केलं होतं की मला जर परत सुखरूप आणलं तर तू माझा देव होशील, मी तुझी भक्त, त्या ठिकाणी वेदी बांधलेली. मग काय अगोदर वेदी नव्हती का? होती, पण रॉंग ठिकाणी होती. अगोदर काय बायबल रिडिंग, प्रेयर, चर्च करत नव्हता का? होता, पण चुकीच्या ठिकाणी होता. पण जिथं देवाने आपल्याला अनुभव दिलेला असतात तिथं येऊन भक्ती करणं हे महत्त्वाचं असतं. कुठंतरी वेदी बांधून आम्ही पण करतो ना असं म्हणायचं नसतं. नाही. पुढं काय झालं बघा. आणि तेथे रेबेकाची आई, आता वचन 8, तेथे रेबेकाची दाई म्हणजे तिची असिस्टंट म्हणू किंवा त्यांच्या हाताखाली त्या बायका, त्या लेडीज होत्या मदत करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. तर रेबेकाची दाई, रेबेका कोण होती? याकोबाची आई. नाही आठवत, पुढं चाललो तसं मागता विसरून जा, है ना. मग का असं का पाहता माहीत नसल्यापासून? रेबेका कोण होती? हां, तर रेबेकाची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूला अल्लोन वृक्षाखाली पुरले. ह्या वृक्षाला अल्लोन बाकूत रुदन वृक्ष असे नाव ठेवले. आज्ञापालन केलेलं आहे, देवाने सांगितलेल्या ठिकाणी परत आलेलं आहे. नको त्या गोष्टी, घरातल्या मूर्त्या बिर्त्या काढून टाकलेल्या, सगळ्या घरादाराने पश्चाताप केलेले आणि योग्य ठिकाणी येऊन पोहोचले. म्हणून पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, कोमट थंड जीवनात असताना, नको त्या ठिकाणी असताना पहिली गोष्ट काय करायचं असते की देवाचं ऐकून देवाचं आज्ञापालन करायचं असतं. फर्स्ट स्टेप इज द स्टेप ऑफ ओबिडियन्स. काय करायचं? ओबिडियन्स, ऐकायचं असतं.
याकोबाने देवाचं ऐकलं. त्याला सांगितलं की आता चल बेथेला जाऊ, तिथं वेदी बांध. 10 वर्ष त्याला मग अगोदर देव का बोलला नाही कोणीतरी म्हणे. कारण देव वाट पाहत होता की आज जाईल, उद्या जाईल, आज त्याला जाणीव होईल की मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, आज तरी तो शुद्धीवर येईल, उद्या तरी येईल. असं करता करता 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले मला. आणि शेवटी देव बोलला की आता उठ आणि बेथेल येथे चाल. किती लाजेची गोष्ट आहे नाही का. किती थंडावलेला होता याकोब. एवढं देवाने करून सुद्धा आपण थंडावतो. आपण म्हणतो मला टाईम नाही आहे. अरे जिवंत आहेस म्हणून टाईम नाही. श्वास जर काढून घेतला ना तर एकही सेकंद राहणार नाही. इतकं माणसाने बेपरवाही होऊ नये. बघा, आशीर्वाद आणण्याचं कारण आपणच असतो. बऱ्याच वेळेस आपलाच अर्धावटपणा असतो. 10 वर्ष देवाने वाट पाहिली म्हणून 10 वर्षानंतर बोला नाही. पण देवाने अगोदर बोलायला पाहिजे नव्हतं. मग मी पण म्हणेल की याकोबाने पण अगोदर देवाचं ऐकायला पाहिजे नव्हतं. का बरं तिथे शेकेमात राहायचं? का बरं तुम्ही त्या शेकेमात राहिलं? तुम्हाला माहिती आहे तुम्ही चुकीचं करत आहात. तुमच्याजवळ चुकीच्या गोष्टी, चुकीचा धंदा, चुकीची फ्रेंडशिप, चुकीचे मित्र मैत्री. का बरं करत आहात? देव बोलत नाही, पण एक दिवशी तो बोलणार. पण बोलल्यानंतर मग ऐकायचं की नाही ही तुमची जबाबदारी असते. पण जर ऐकलं याकोबासारखं तर पुढची स्टेप तो आपल्याला पुढे नेत असतो. आज्ञापालन तर केलं. पहिला धडा हा की रोड टू रिकव्हरी, आत्मिक कोमटपणातून, थंडावलेपणातून देवाकडे येण्यासाठी पहिली गोष्ट आहे आज्ञापालन. पण आज्ञापालन केल्यानंतर सगळं चांगलं चालेल असं नसतं. ट्रॅजेडी पण घडतात, दुःखद घटना पण घडतात. ही पहिली घटना आहे. त्याच्या आईची दासी ही मरण पावली. आता याकोबच इतका वयाचा झालेला, म्हणजे ही बाई पण वयस्कर असतात. म्हणजे लहानपणापासून याकोब त्याच्या आईबरोबर आणि ह्या दबोरा नावाच्या दाईबरोबर लहानचा मोठा झालेला असणार. म्हणून अर्थातच त्याला दुःख होणार आहे की तिने पण त्याला खेळवलेलं आहे, आईने पण खेळवलेलं आहे. म्हणून वचनात काय लिहिलं आहे, तेथे रेबेकाची आई दबोरा ही मरण पावली. वचन 8. आणि तिला बेथेलच्या खालील बाजूस वृक्षास पुरले. त्या वृक्षाला अल्लोन बाखूत, रुदन वृक्ष म्हणजे रडण्याचा वृक्ष, शोकाचा वृक्ष. म्हणजे याकोबाला शोक झाला, दुःख झालं, वाईट वाटलं की अरे लहानपणापासून तिने आपल्याला खेळवलं, लहानचं मोठं केलं आणि ती वाढली. आज्ञापालन केल्यानंतर दुःखद घटना घडणार नाही असं नाही. देवाच्या मार्गात चालल्यानंतर, देवाने नेमलेल्या ठिकाणी असल्यानंतर सुद्धा अशा काही घटना घडत असतात. हा दुसरा पॉईंट. आज्ञापालन केल्यानंतर सुद्धा काही दुःखद घटना घडत असतात. याकोब पदन आरामावर. वचन 9. परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन वर दिला. देव त्याला म्हणाला, आशीर्वाद दिला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही तर तुला इस्रायल हे नाव प्राप्त होईल. आता त्या दिवशी मागच्या संदेशात एक आपण पाहिलं की कशा रीतीने रात्री त्या देवदूताची झटापट केली, त्याने त्याचं नाव बदललं, तुला याकोब नाही इस्रायल. आता परत एकदा देव त्याला आठवण करून देतोय की तुझं नाव याकोब नाही आहे, तू आता चॅप्टर फसवणारा नाही आहे, तू इस्रायल झालेला आहेस, तू देवाबरोबर लढून टिकलेला आहेस. परत त्याला आठवण देतो. किती वेळेस याकोबाला आठवण करून द्यावं लागली की तो कोण आहे. किती वेळेस तुम्हाला मला देवाला आठवण करून द्यावे लागेल, तू कोण आहे, तू तिच्यासारखा जगातल्या लोकांसारखा त्या माणसासारखा नाही आहे, तू माझा आहेस, तू माझी आहेस, मी तुला माझ्या रक्ताने विकत घेतलेला आहेस, माझी तुझ्यासाठी योजना आहे. म्हणून काही वेळेस तो परत आपल्याला आठवण करून देत असतो. इथे त्याला परत आठवण करून देतो की तू इस्रायल आहेस, तू याकोब राहिलेला नाही आहेस, चॅप्टर राहिलेलं नाही आहे, तू आता बदललेला इस्रायल आहेस. मी तुला दर्शन दिलं आहे, मी तुला निवडलं आहे, माझ्या प्लॅनमध्ये तू आहेस, तुझं घराणं आहे, हे ध्यानात ठेव. तू कोण आहेस हे ध्यानात ठेव. जगाच्या लोकांसारखा वागू नको, मूर्खासारखा त्यांच्यासारखा होऊ नको. ही देवाची इच्छा होती आणि तीच तुमच्या माझ्यासाठी आहे. जगाची लाईफस्टाईल, जगाचं लोक,
जगाची भाषा, आचरण हे आपण कॉपी करू नये. आपण ध्यानात ठेवावं की आपण कोण आहोत. म्हणून तो परत त्याला सांगतो की तुझं नाव, तुला इस्रायल हे नाव प्राप्त होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. वचन 11. देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझ्यापासून एक राष्ट्रच काय तर राष्ट्रसमूह म्हणजे अनेक राष्ट्र उत्पन्न होतील आणि तुझ्या पोटी राजे निर्माण होतील. पण मला वाटलं की याकोबाने त्याच्या पोरांनी बायकांनी मूर्तीपूजा आणि पोराने एवढ्या मर्डर हे केलं, त्या देव त्यांना रागवत शिक्षा देईल. ते शिक्षा दिली नाही. किती वेळेस आपल्याला असं वाटतं, उधळ्या पुत्राला तसं वाटलं की बाप घरात घेणार नाही, पण तसं झालं का? मी म्हणेल की मला नौकर म्हणून ठेवा, मी बाहेर झोपल, मला फक्त नौकर. पण तू नौकर केलं का त्याला? त्याला पुत्र म्हणून त्याचा हक्क दिला. आपण भयंकर पाप केलं, बेकार जीवन जगल्यानंतर आपण म्हणतो की मला नाही वाटतं देव माझी क्षमा करेल, मला नौकर म्हणून मी कुठंतरी मागं बसल, मी जसं देव ठेवी तसं. पण तो म्हणतो जसं तसं नाही, तू माझा पुत्र आणि कन्या आहे. तो आपल्याला परत आपला अधिकार देत असतो. इतका चांगला तो देव, आणि तो त्याला आशीर्वाद देतो. तुझ्यापासून एक राष्ट्र नाही, अनेक राष्ट्र निर्माण करील, अनेक राजे निर्माण होतील. आणि इतिहासात आपण पाहतो की तसं झालं. अरब राष्ट्र निर्माण झाले, पॅलेस्टिनी निर्माण झाले, यहुदी निर्माण झाले. कोणापासून? अब्रामापासून. लक्षात घ्या. आणि जो देश मी अब्राम व इसाक दिला तो तुला देईन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीलाही देईन. किती लाजल्यासारखं वाटलं असेल याकोबाला, किती तोंड दाखवल्यासारखं लखन वाटत असेल की मी एवढं चूक करून, एवढं अर्धवट आज्ञा पालन करून 10 वर्ष आयुष्याचे त्या शेकेमात घेतले, ते घर काय बांधलं, 100 एकर जागा काय घेतली, त्या पोरीने काय प्रॉब्लेम केला, पोराने काय, किती लाजल्यासारखं वाटलं असेल नाही का? समजतं ना मी काय म्हणतो? की एवढं कोरडं देव माझ्याशी बोलतं, माझ्यावर दया करतं, माझ्या वाचून त्याचं काय अडलेलं आहे? तो दुसऱ्याला घेऊन त्याची योजना पूर्ण करू नाही शकत. तुमच्या वाचून त्याचं काय अडलेलं आहे? माझ्या वाचून काय अडलेलं आहे? दुसऱ्याला घेऊन त्याच्या योजना पुढं, त्याचं कार्य पुढं नाही नेऊ शकत. नेऊ शकतो, पण तो आपल्याला विश्वास नसतो. त्यानं जर एकदा करार केला, निवडलं, तो टाकून देत नसतो, आपण सोडून देतो. तो आपल्याला सोडत नसतो. हे आपल्याला इथून शिकायला नाही. आपण बेफाम होतो. आपल्याला वाटतं की आता मी देवाच्या मार्गात चालणार, मी माझ्या इच्छेप्रमाणे चाललं नाही, तरी त्याची दया, त्याची कृपा तो बोलून परत येत असतो. आणि मग काय लिहिलेलं आहे? वचन 13. मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले तेथूनच आरोहण केले. आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने पाषाण स्तंभ म्हणजे दगडाचा एक स्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्याला तेलाभ्यंग केला. त्यावेळेस अशा रीतीने भक्ती करत होते. कारण भक्ती कशी करायची हे नंतर मोशेच्या नियमशास्त्रात देवाने सांगितलं की कशी अर्पण आणायचे, कशी भक्ती करायची. तोपर्यंत ह्या लोकांना माहीतच नव्हतं की भक्ती कशी करायची असते ॲक्च्युली. म्हणून त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे त्याने स्तंभ उभारला, त्याच्यावर तेल टाकलं आणि तिथे अर्पण आणले आणि भक्ती केली. जेथे देवाने याकोबाशी भाषण केले त्या स्थळाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले है ना. बेथेल चर्च, बेथेल देवाचं घर. नाव असतं बेथेल, पण तिथं देवच नसतो, देवाची उपस्थिती जाणवत नसते. फक्त मोठं नाव असतं एखाद्या बंगल्यावर, बेथेल किंवा चर्च, पण आतमध्ये देवाचं वचन, देवाची उपस्थिती अजिबात नसते. पण या ठिकाणी त्याने त्या ठिकाणाचं नाव बेथेल ठेवलेलं आहे. मग त्याने बेथेलहून कूच केल्याने एफ्रात गावी काहीसा दूर असता राहेलीस असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्या. राहेल गरतो नाही, त्याची आवडती बायको आहे राहेल, जिच्यासाठी 14 वर्ष सासऱ्याकडे घालवलेली. सासऱ्यांपासून आठवत असं दुसरीच मुलगी करून गेली, परत हिच्यासाठी 7 वर्ष केली. आणि ही आवडती बायको प्रेग्नंट असताना आता सिरियस झालेली आहे आणि तिला प्रसूती वेदना व्हायला लागलेली आहेत. आणि काय झालं बघा, वचन 17. अशा प्रसूती वेदना होत असता सुई म्हणजे तिची दाई नर्स तिला म्हणाली, भिवू नको, कारण हाही पुत्रच आहे.
मग काय झालं माहिती का, इथं असं लिहिलंय, ती तर मरण पावली, तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन एनोनी, माझ्या दुःखाचा पुत्र असे ठेवले. तथापि त्याच्या बापाने त्याचं नाव बन्यामीन किंवा बेंजामीन असे ठेवले. काय झालं, डिलिव्हरीच्या वेदना होऊ लागल्या आणि ती त्या डिलिव्हरीमध्ये एक्सपायर झाली. याकोबाच्या वतीने दुसरी ट्रॅजेडी. आणि जाता जाता तिने त्या मुलाचं नाव काय ठेवलं, माझ्या दुःखाचा पुत्र बेन ओनी, की हा जन्मला पण याने मला दुःख दिलं असं ठेवलं. पण नंतर याकोबाने त्याचं नाव बदलून बेन्यामीन किंवा बेंजामीन असं ठेवलं, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. ह्याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्रात हेच बेथलेम गावाच्या वाटेवर तिला खोली गेली. आज्ञापालन केल्यानंतर दुःखाच्या घटना घडत असतात का? मनापासून आज्ञापालन करून देवाबरोबर चाललं म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही, काहीच अडचण येणार नाही असं असतं का? नाही. प्रभू ईश्वरने म्हटलं की जोपर्यंत आपण ह्या जगात आहोत तुम्हाला बहु दुःख होती. पापामुळे ह्या भूमीला शाप लागलेला आहे. आपण शापी भूमीवर आहोत. नवे आकाश नवी पृथ्वी अजून घ्यायचं आहे. म्हणून पहिली गोष्ट रिकव्हरीसाठी, कोमटपणातून बाहेर येण्यासाठी देवाचं आज्ञापालन, देवाचं ऐकणं. दुसरी गोष्ट काय की जरी आपण ऐकलेलं असलं आणि आज्ञापालन करून चालत असलो तरी दुःखद घटना या घडत असतात. राहेल मरण पावले आणि ते बाळ वाचले. मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला. तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. वचन 20 मध्ये सांगितलं. आणि बेथलेमच्या याच्यावर यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता ते ठिकाण, राहेलीची कबर सध्या तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. बेथलेमच्या वाटेवर जवळ जाता ते हे झालेलं आहे. नंतर इस्रायलने कूच करून एदोर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला. इस्रायल त्या प्रदेशात राहत असता. आता याच्यानंतर याकोब नाही म्हटलेलं, इस्रायल म्हटलेलं. इस्रायल म्हणजे कोण? याकोब. कारण आता याकोबाचं नाव इस्रायल झालेलं आहे. नंतर इस्रायलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला. इस्रायल त्या प्रदेशात राहत असता रौबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी गेला. ते इस्रायलाच्या कानावर आले. आणखी एका बायकोच्या आणखी एक ट्रॅजेडी काय झाली. एक उपपत्नी, त्या काळात ती प्रथा होती, त्याच्याच मुलाने बापाची जी उपपत्नी होती तिच्याशी अतिप्रसंग केला. कशा प्रकारचे मुलं होते याकोबाचे, कशा प्रकारचे याकोबाचे फॅमिली, फार पवित्र फार समर्पित असे होते का? नाही. ते आपल्यासारखे लोक होते तरी देवाने त्यांना कसं घडवलं आहे. देव तुम्हाला मला कसं घडवतो. आपले मुलं आपले मुली चुका करतात, पाप करतात तरी देव त्याची दया आपल्यावर कायम ठेवून कसं पुढं नेतो हे याच्यातून शिकायला मिळतं. त्या मुलाने हे केलं. बघा तिसरी ट्रॅजेडी रौबेनाने 22व्या वचनात सांगितलेलं आहे. आणि ते त्याच्या कानावर गेले. आणि मग याकोबाचे 12 पुत्र होते. याकोबाला किती मुलं झाले? आणि आता ह्या 12 पुत्रातून इस्रायल देश निर्माण केलेला आहे. आणि ह्या 12 पुत्रातून 12 वंश म्हणून इस्रायलचे 12 वंश आहेत. लेया हिचे पुत्र 23व्या वचनात सांगितलं आहे. राहिलेचे पुत्र 2च योसेफ आणि बन्यामीन. आणि मग राहिलेची दासीचे पुत्र वगैरे सांगितलेलं आहे. आणि मग 28व्या वचनाकडे आपण जाऊ. 27वं वचन. मग किर्यात आर्बा म्हणजे हेब्रोन येथील ममरे नामक रायक याकोब आपला पिता इसाक याच्याकडे गेला. जवळजवळ 30 वर्षानंतर याकोबाची त्याच्या बापाची भेट झालेली आहे. विचार करा, सीन डोळ्यासमोर आहे. 30 वर्षानंतर
इथं लिहिलेलं आहे वचन 27. तेथेच अब्राम व इसाके पूर्वी वस्तीला होते. इसाकाचे वय 180 वर्षाचे हो त्यांचे प्राणोत्करण म्हणजे मरण आले. इसाक किती वर्ष जगला? 180 वर्ष. 180व्या वर्षी याकोबाचे त्याच्या बापाची भेट झालेली आहे. किती विषय झाले बघा ही स्टोरी कशी. बापाला मतात्माने फसवलं, आशीर्वाद घेऊन पळाला, तिकडं मामाकडं राहिला, तिकडून आलं, सरळ घरी न येता शेकेममध्ये काय राहिला, तिथं परत भानगडी झालं आणि तिथून शेवटी घरी आलेला आहे आणि बाप 180 वर्षाचा झाला आणि पुढे काय होतं बघा. त्याचे प्राणोत्क्रमण झाले. तो वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मृत्यू पावला व स्वजना जाऊन मिळाला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला मूठमाती दिली. आणि अशा प्रकारे अखेर याकोब देवाने नेमलेल्या ठिकाणी आलेला नाही. देवाने नेमलेल्या ठिकाणी तो त्याचे मुलाबाळ घेऊन पोहोचला. 10 वर्ष तो आत्मिकरित्या कोमट थंडावलेला होता. नावाला भक्ती करत होता नको त्या ठिकाणी. आता करेक्ट ठिकाणी वेदी बांधलेली आहे आणि योग्य ठिकाणी भक्ती करतो. पण काय की जे त्याचे घरचे त्याचे वडील हे आई होते ते राहिलेले नाही. पण तो येऊन तिथे पोहोचलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिला धडा हा की आपल्या जीवनातल्या मूर्त्या म्हणजे नको त्या गोष्टी आपण काढून टाकल्या पाहिजे. आपण त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. इथून पुढं डायरी आणायची, वही आणायची, लिहून घ्यायची. तर इथं जर तुम्ही लिहित नसाल, वहीत नसाल तर घरी करत असाल असं मी मुळीच मानत नाही. माझ्या समोर जर होत असेल तर घरी पण होतं असं मी मानेन. तर पहिली गोष्ट आपण आज्ञापालन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनातल्या मूर्त्या काढून टाकल्या पाहिजे. दुसरा धडा हा की आपण जे काही देवाला वचन दिलेले आहे ते पूर्ण केलं पाहिजे. 35:3 सांगितले. त्यांनी खूप सांगितलं होतं देवाला हे करेल ते करेल, पण काहीही केलेलं नव्हतं. आता तुम्ही काय सांगितलं नाही, तुम्ही कोणतं वचन दिलेलं आहे? 1 जानेवारीला म्हणा, केव्हाही म्हणा, जरा आठवा. काही जणांना आठवत पण नाही की काय बोललो. तर जे आपण बोललेलं असतं, वचन दिलेलं असतं की मी हे करील ते करेल, ते आपण आठवून ते केलं पाहिजे. आणि तिसरा धडा हा रिमेंबर गॉड्स पास्ट अँड कंटिन्युइंग कंपॅशन. देवाने कशी दया केली आणि कशी करीत आहे हे कधी विसरू नका. पहिली गोष्ट ओबे अँड रिमूव्ह युअर आयडल्स. दुसरी गोष्ट फुलफिल युअर पास्ट कमिटमेंट्स. आणि तिसरी गोष्ट काय की रिमेंबर गॉड्स पास्ट अँड कंटिन्युइंग कंपॅशन. देवाने आतापर्यंत कसं चालवलं, कशी दया केली, एवढ्या चुका केल्या, एवढे प्रॉब्लेम झाले, तरी देवाने जिवंत ठेवलं याची जरा आठवण करा आणि त्याचे आभार माना. देवाने त्यांना एसावापासून वाचवलं. देवाने त्यांना शेकेमच्या लोकांपासून वाचवलं ज्यांची त्या पोराने कत्तल केली. त्याचं नाव बदलल्याचं त्याला आठवण करून दिली. अरे तू बदललेला आहेस, मी तुला दर्शन दिले, मी तुला निवडलेला आहेस, असा विचित्र वागू नको. आणि मग त्याचे आशीर्वाद परत त्याला दिलेले आहेत. आणि चौथा शेवटचा पॉईंट काय की आज्ञापालन केले म्हणजे दुःख संकट येणार नाहीत असं नाही. शेवटचा धडा काय? ओबिडियन्स टू गॉड डझंट मेक अ लाईफ फ्री फ्रॉम ट्रबल्स अँड ट्रायल्स. आपण आज्ञापालन करतो म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तसं नाही, येतील, पण देव त्याच्यातून आपल्याला सहाय्य करेल. दबोरा मरण पावली. 4 ट्रॅजेडीज घडल्या याकोबाच्या जीवनात. दबोरा ती त्याच्या आईबरोबरची तिची दाई ती मरण पावली, ते दुःख. नंतर आवडती बायको राहेल मरण पावली 16 ते 20 ते दुसरं दुःख. नंतर एक मुलगा रोबेन याने ती भानगड केली त्याच्या आईच्या उपपत्नीशी, ते दुःख की स्वतःचा मुलगा असा वागतोय. आणि चौथं दुःख काय
की त्याचा बाप इसाक मरण पावलेला आहे. हे दुःख. पण देवाने त्याला निवडलेलं होतं. देवाने तुम्हाला मला निवडलेलं आहे आणि तो त्याच्याबरोबर आहे. आणि 21व्या वचनात सांगितलं की नंतर इस्रायलने कूच करू. देन इस्रायल जर्नीड ऑन. तो त्याच्या आत्मिक मरगळलेल्या अवस्थेतून पुन्हा ताजातवाना झालेला. ही गॉट आउट ऑफ द स्पिरिच्युअल स्लंप. पहिला आवेश, पहिलं प्रेम जे त्याने गमावलेलं होतं ते परत मिळवलेलं आहे. परत तो देवाकडे आलेला आहे. पण पूर्वीचे लोक राहिलेले नाहीत, आईवडील राहिलेले नाही आहेत, मुलं हे असे निघाले झाले आहेत. हे सगळं ही किंमत मोजावी लागलेली आहे. पण याकोब देवाबरोबर चालत नाही आणि आपणही, तुम्ही आणि मी देखील त्याच्याबरोबर चालत नाही. आपल्या चुका होतात, मुलांच्या चुका होतात, आपण मूर्खपणा करतो, आपण भलतीकडं शेखेला जाऊन सेटल होतो, नको तिथं वेड्या बांधतो वगैरे वगैरे. पण देव आपल्याशी बोलतो आणि आपल्याला तिथून काढून पुढे नेत असतो आणि आपली वाटचाल पुढे चालवत राहते. म्हणून सुरुवात जरी तशी झाली याकोबाची, लहानपण जरी तसं गेलं की आईनेच चपटापणा शिकवलं, आईनेच खोटं बोलायला शिकवलं, पण नंतर देवाने दर्शन दिलं, निवडलं, बदललं आणि इथपर्यंत आणलं. अशा रीतीने चालवलेलं आहे. तर परमेश्वर पुढच्या आशीर्वादित करो. ही स्टोरी आणि पुढे सुरू राहील. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनात